नुकत्याच झालेल्या IPL स्पर्धेमध्ये RCBला विजेता होता आलं. यापूर्वी जवळपास त्याला 18 वर्ष विनर होण्याची वाट बघावी लागली होती आणि आता मात्र ते लागोपाठ 2 वेळा विजेते ठरले आहेत. IPL मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकेकाळी राज करत होते. आता मात्र RCB त्या जागेवर जाऊन बसले असं दिसतंय. पुढच्याही वेळेस IPL टॉप 4 मध्ये नक्कीच राहील हे आताच्या खेळाडूंकडून बघून वाटतंय. या सामन्यामध्ये नेमकं काय झालं हे आपण सध्या जाणून घेऊ. ज्या पद्धतीनं विराट कोहली त्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे, खरं तर क्रिकेटच्या इतिहासात बोलायचं झालं तर, क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर विराट कोहली आता प्रत्येक निवृत्ती घेईल अशा स्थितीमध्ये असताना सुद्धा तो टॉपचा खेळ करून दाखवत आहे. संघाला विजयी बनवून देण्यासाठी प्रचंड असं योगदान देत आहे. सुरुवातीला गुजरात टायटन्सने बॅटिंग केली. खरं तर टॉस RCB जिंकला होता, परंतु त्यांनी गुजरातला बॅटिंग करण्याची संधी दिली आणि गुजरातला सुरुवातीलाच चांगला खेळ करून दाखवता आला नाही आणि त्यांचा साई सुदर्शन 12 धावावर बाद झाला आणि यासाठी त्याने 12 चेंडू खेळले. याचबरोबर कॅप्टन शुभमन गिल सुद्धा अवघ्या 10 धावावर बाद झाला, त्याने 8 चेंडू खेळले. यानंतर मग निशांत सिंधू ज्यानं 18 बॉलमध्ये 20 धावा केल्या. जोस बटलर काहीतरी करून दाखवेल असं वाटत असताना तो सुद्धा 23 चेंडूमध्ये केवळ 19 धावा काढून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने थोडीफार चांगली लढत दिली आणि त्याने संघाची थोडीफार ठेवली असं ज्याला म्हणतात ती खेळी करून दाखवली. 37 चेंडूमध्ये 50 धावा त्याने केल्या. याचबरोबर अर्शद खानने 6 चेंडूत 15 धावा, तो आल्याबरोबरच चांगली धुलाई करण्याच्या बेतात होता, परंतु त्याचा प्लॅन सक्सेस झाला नाही. राहुल तवेटिया सुद्धा आला आणि 5 चेंडूमध्ये केवळ 7 धावा करून तोही बाद झाला. त्याच्याच प्रमाणे सेम बॉल सेम रन जेसन होल्डरने 5 चेंडूमध्ये 7 धावा. राशिद खानला सुद्धा विशेष काही करता आलं नाही, त्याने 3 चेंडूमध्ये 7 धावा केल्या आणि रबाडाने 3 चेंडूमध्ये 3 धावा केल्या आणि गुजरातला इथे 8 गडी गमावून केवळ 155 धावा करता आल्या. RCB इथेच जिंकल्यात जमा होती, कारण एवढं छोटंसं टार्गेट RCBला काहीही मोठं नव्हतं. आणि RCBच्या बॉलिंगकडून बघायचं झालं तर मग भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडने 2 विकेट्स घेतल्या. 4 ओव्हरमध्ये 37 धावा त्याने खर्च केल्या. रसिकदारने सुद्धा 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन 3 गडी बाद केले. कुणाल पांड्याने 4 ओव्हरमध्ये 23 धावा देऊन 1 गडी बाद केला. RCB त्यानंतर मग बॅटिंगला आली आणि त्यांच्याकडून हा सामना हातातून जाईल असं फक्त एकदाच वाटलं होतं, कारण राशिद खानने 2 विकेट झटपट घेतलेल्या होत्या. मात्र त्यांचाही स्कोर सांगायचं झालं तर व्यंकटेश अय्यर 16 चेंडूमध्ये 32 धावा. विराट कोहली शेवटपर्यंत नाबाद राहिला, त्यानं 42 चेंडूमध्ये तडाखेबाज अशी 75 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 षटकार आणि 10 चौकार मारले. देवदूत पडिक्कलला यावेळी काहीच करता आलं नाही. 4 चेंडूमध्ये त्याने केवळ 1च धाव केली. रजत पाटीदारला सुद्धा विशेष काही करता आलं नाही. ज्या पद्धतीने तो हा सीझन खेळला, 13 चेंडूमध्ये त्याला केवळ 15 धावा करता आल्या. कृणाल पांड्याला लवकरच बॅटिंगला पाठवलं, परंतु त्यालाही तिथं काही करता आलं नाही आणि त्याने 2 चेंडूमध्ये केवळ 1च धाव केली. टीम डेव्हिडने आज चांगला खेळ केला. 17 चेंडूमध्ये त्याने 24 धावा केल्या. जितेश शर्माने शेवटला येऊन 14 चेंडूमध्ये 11 धावा केल्या आणि तोही नाबाद राहिला विराट कोहली सोबत. RCBच्या बॅट्समॅनने 1 षटक राखूनच हा सामना जिंकला. आणि गुजरातच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर गुजरातच्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज 4 ओव्हरमध्ये 36 धावा देऊन 1 गडी बाद केला. रबाडाने 3 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या आणि 1च विकेट घेतला. जेसन होल्डरला 2 ओव्हरमध्ये 16 रन देता आले, परंतु विकेट घेण्यामध्ये तो अपयशी ठरला. राशिद खानने 4 ओव्हरमध्ये 25 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. अर्शद खानने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देऊन 1 विकेट घेतली आणि प्रसिद्ध कृष्णाला 1 ओव्हर टाकायला भेटली आणि त्याने 7 धावा
दिल्या, त्याला विकेट मात्र मिळवता आलेली नाहीये. रबाडाची विशेष डुलाई ही विराट कोहलीने केली हे या सामन्यामध्ये बघण्यालायक होतं, कारण मागच्याही सामन्यामध्ये गुजरातच्या याच रबाडाला विराट कोहलीने चांगलंच धुतलेलं होतं आणि विराट कोहली लागोपाठ 2 वेळा तो शून्यावर बाद झालेला होता, तरीही त्याची धावसंख्या 675 पर्यंत राहिली. अन्यथा ऑरेंज कॅपचाही मानकरी तो राहिला असता. RCBने IPL 2026 सुरुवातीपासूनच टॉप खेळ केला, जो शेवटपर्यंत कायम ठेवला आणि याही वेळी त्यांना ट्रॉफी जिंकण्यामध्ये यश आलं. तर शुभमन गिल त्या संघाला 2ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.